रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। काहीशी विलंबाने सुरू असलेली ही वाहतूक आता मात्र ठप्प झाली आहे। आपले प्रतिनिधी विशाल सवने आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विशाल, काय झालंय? वाहतूक ठप्प काय झाली आहे? ची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। दादर ते सायन हा मुंबईतला सकल भाग आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाणी रुळावरती जे आहे ते तुंबत असतं आणि आत्ताच्या परिस्थिती जर पाहिली तर दादर ते सायन दरम्यानचा ट्रॅक जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि यालाच भरीतभर म्हणायचं झालं तर भरतीची सध्या वेळ आहे। पाऊस जो कोसळतोय त्यामुळे निचरा होण्याचा मार्ग जो आहे मुंबईतला तो जवळपास जे आहे ते बंद केले जातात, कारण समुद्राचं पाणी हे शहरात घुसू नये। मात्र पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईच्या सकल भागामध्ये जे आहे ते पाणी तुंबण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा फटका आपण पाहतोय की मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे ऑफिसकडे येणारे जे नोकरदार वर्ग आहे त्यांना ऑफिसला पोहोचण्यासाठी जो आहे तो उशीर झालेला आहे आणि खरं तर महानगरपालिकेने जे खाजगी आस्थापना आहे, सरकारी आस्थापना आहे तर त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। मात्र सकाळीच जे चाकरमानी जे नोकरदार वर्ग जो आहे तो घरातून बाहेर पडलेला आहे, त्यामुळे त्यांना ऑफिसला आता पोहोचण्यासाठी जो आहे तो उशीर होताना आपल्याला दिसून येतोय। नक्कीच धन्यवाद विशाल माहितीसाठी। आपण पाहू शकतोय काही काळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। लोकल सेवा ठप्प झाल्याचं कळतंय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झालेली आहे। काही वेळाने ही सुरक्षित सुरू होईल अशी आशा करायला हरकत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।